सायकल पडली नाही, सायकल पडली कोणाची सायकल आहे मित्रांनो. माझ्या हातून धक्का लागून सायकल पडली. ती सायकल मी उचलून ठेवली आणि आता उद्या पोह्याचा भाग आहे, म्हणजे पोहे करून आणणार आहे आणि स्वच्छता थोडी राहिली आहे. अशा प्रकारे उद्या शेवटचा भाग पहा मित्रांनो. डिग्रजच्या कृष्णाकिनारी आपल्या स्मशान घाटाकडे जायचे जो रोड आहे तिथे शोची झाड लावली आहेत आणि जी शोची झाडं इतकी मोठी आलीत ना की वर आता तारला टेका लागलेत. मग ते तारला टेकताना ती झाडं कट करायची आपल्याला. मग आपला डिग्रजच्या कृष्णाकाठचा ग्रुप आहे, म्हणजे सकाळी येणारे पोहायला येणारे लोक आहेत, त्या सगळ्यांनी मिळून ती झाडं तोडली आहेत. त्याचे 2 भाग पहा. आज पहिला भाग आणि त्याच्यानंतर एक दुसरा भाग येईल. तर झाडं तोडताना काय काय झालं आहे मी हे तुम्हाला सांगतच जाईन. तर डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला आणि खुश राहा, सुरक्षित राहा. चला. कृष्णाकाठची स्वच्छता झाल्यानंतर पोहे करायची जबाबदारी होती, ती जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. कारण की नुकताच माझा वाढदिवस झाला आणि सर्वांनी आग्रह केला होता की वाढदिवसाला सचिनच्या पोहे पाहिजेत. मग मीही तयार झालो. पण पोह्याची जुळणी करता करता मला अंधार झाला. कारण पोहे, तेल, सरसकट सगळंच मला नवीन नवीन आणायला लागलं. कारण की घरात सगळ्याच वस्तूची कमतरता होती. आणि नदीकिनारी बघा पाहायला लोक, फिरायला वगैरे येणारे लोक भरपूर आहेत. संध्याकाळ झाली. कोथिंबीर वगैरे 1 का 2 पाक, लिंबूसहित, शेवसहित सगळ्या वस्तूची जुळणी केली. हे पहा तुम्ही पिशवीत पाहू शकताय. आणि त्याच वेळेत मला अंधार झाला आणि अंधार झाल्यानंतर आता इथं मला अंधारात पूल दिसतोय रंगवलेला. आपला पूल तर रंगवलेला आहेच, पण हे जॅकवेल कसं रंगवलं आहे, एका बाजूला रंगवायला सोडलेलं आहे. का सोडलं तर विचार केला, कारण त्यासाठी पाणी आहे बरोबर. मग पाण्यातनं कसं काय शिडी वगैरे लावता येईल, त्यामध्ये रंगवायचं राहिलेलं आहे. नंतर आता भविष्यात रंगवतीलच. अंधार भरपूर पडलेला आहे. आणि आता जाऊन मी कसं तर बायकोला कन्व्हिन्स केलं, म्हणजे समजावून सांगितलं की पोहे करायचे आहेत. साधारण 30-35 प्लेटा पोहे करणं म्हणजे खूप अवघड असते. आता दुसऱ्या दिवशी मी आवरून चालू डिग्रजच्या कृष्णाकिनारी आणि मला जायला थोडासा वेळ झाला आहे. पण पोहे माझ्याकडे नाही आहेत. पोहे मी नंतर आणणार आहे. आणि मी जाऊपर्यंत थोडंसं बऱ्यापैकी काम झालेलं दिसतं. इथं स्वच्छता केली राव. राजवी आला अरे पोहे पोहे हाट झाल्यावर काम झाल्यावर अजून पडायला अजून टापीकडून पडायचं राहणार. कोण आहे? आली आले लहान मुलं देखील नदीकडे पोहायला तिथे देखील मदत करत होती. गुरुजीला उचल ना की श्रमदान म्हणून पडलं. पाक त्या कोपऱ्यातून तोड झालेत आणि एक जण कोणतं नवीन व्यक्ती दिसायला लागलेत. बरं झालं माझ्या वाटणी जर त्यांनी काम जर केलं तरी काही हरकत नाही. नवीन एक जण आले की एक जण पडले लागेल फुटल की हा गुरुजी ताकदीने मारा गुरुजी. हाय हाय मारला गुरुजी. हो का अजून येत नाही. अंगावर पडलं. गवताचं काम कमी मापलंय जाते बरं का. अरे एक तोडलंय जमला की दुसरा लागतोय. हा कवा शाना होतीस का असा जरा तुला काय मास्टरची तुरक नाही. बोंबलत माझ्या शाळेत आहे म्हणताना पुढचं बसलं घेऊन. चिमणी पण गेले संपले घट संपले ते उडून गेले. मुंगे लागेल मग गुरुजी. तुटलं वरनं पडलं. काय केला मंडळाने एवढ्या लेट कसं काय केलं. 6 आले मी आता 6:30 आली.
काय आपलं हे केलाय काम कोणाला कळायचं? कोणाला कळायचं काम केलाय तुम्ही? माझ्या वाटेने माणूस आहे माझ्या वाटेने माणूस आहे लागेल ए नको माणूस आहे की माझ्या वाटणीच अरे माझ्या वाटणीच माणूस आहे की एक्स्ट्रा माणसं किती मोबाईल आहे पहिला हे उचलायचं बघ माझ्या डबल काय काम केलेलं बघा चल डबल ताकदीचा माणूस आहे माझ्या ज्या डबल काम कर तिसरी पिढी चालेल अरे एवढं लवकर एवढं आवरलं पण आलो म्हणतो ना आवडलं फांदी लागली लागलो चालेल माहिती असले पप्पा काम करायचं बघ जरा ते बी कर जरा काय तर व्हिडिओ नाही आला मोबाईल हे नाही येणार की माझ्या जागी हे उभारलेत हे काका आलेत हे बरं झालं त्यामुळे मला रेकॉर्डिंग करायला मिळालं पण तरी देखील मुलं आपली चेष्टा करायला लागली की कर काम म्हणून गुरुजींनी एक मोठं झाड तोडलं बरं का खाल्लं ना खाल्लं तरी बघा वीज पडल्यावर आवाज होती कडा 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 मेन काम माझ्याकडे आहे सर्वांसाठी पोहे करून आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आणि आता रियाज आणि हे उभारला रियाजा मागे वळून बघायला तो राज आणि विपुल उशीरणाला आता आला बघ शेण हा बरोबर सगळी मुलं मदत करत असते त्यालाही सांगायला लागल्यात आणि आता अबू मिया टावेल गुंडाळून आले तो अबू मिया डोक्यात पडतंय बरोबर पडू दे म्हणलं गुरुजीच्या अंगावर पडलं आणि इथे एक कोयता आहे त्यानं किती जरी मारलं तर झाड काय तुटून झाले तर बघूया कुणाचा आहे तो सरांचा 60 वर्षापूर्वी धार लावलेला आम्हाला लागायच्या आधी धार लावून ठेवलेला नाना ओ पाटील पाटील काय चाललंय काय त्या दिवशी पक्का पाटील जरा वेळानं आलते आणि अक्षय देखील उशीरनं आलता राजवीर बळे अण्णाच्या हातातील कुदळ घेऊन जात आहे आणि बळे अण्णा त्याची चेष्टा करणार चल खाली तिकडे उकरायचं आहे घेऊ नको काय घेऊन काय उपयोग करणार आणलंच कशाला मग नवीन झाड लावायला नवीन झाड लावायला कुठं काय करायला लागलाय सात घासून बसलाय झालं की आता करतो की बोलाय नाही कोणी पाक लहानांपासून सगळे मोठ्या व्यक्ती देखील आणि वयस्कर आजा देखील सर्वजणच काम करायला ते या ठिकाणी तर श्रमदान आहे डिग्रजच्या कृष्णाकाठी आपण स्मशानभूमीची जी झाडं वायरला टेकवत होती ती सवळून तिथे गेटअप आणण्याचा प्रयत्न केला आणि छान असा लुक होईल आणि सगळेच आजा वगैरे मुलं वगैरे सगळेजण मदत करायला लागलेत सायकल पडली नाही सायकल पडली कोणाची सायकल आहे मित्रांनो माझ्या हातून धक्का लागून सायकल पडली ती सायकल मी उचलून ठेवली आणि आता उद्या पोह्याचा भाग आहे म्हणजे पोहे करून आणणार आहे आणि स्वच्छता थोडी राहिली आहे अशा प्रकारे उद्या शेवटचा भाग पहा